वरच्या बाजूने खूप जास्त पदर सुटलेली, एकदम खस्ता आणि आतून रसभरीत किंवा एकदम रसरशीत अशी जर बालुशाही तुम्हाला सुद्धा या दिवाळीला बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये सिक्रेट हलवाई जी रेसिपी वापरतात किंवा हलवायांची जी रेसिपी असते, हॉटेलमध्ये जी बालुशाहीची रेसिपी फॉलो केली जाते, तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खास इन्ग्रेडियंट किंवा एक खास जिन्नस घालून आपण ही मस्त खस्ता आणि एकदम रसभरी किंवा रसरशीत अशी बालुशाही तयार करणार आहोत. याचं टेक्स्चर बघू शकता. अजिबात कोणीही याला बघून म्हणणार नाही की आपण ही बालुशाही घरी तयार केलेली आहे. एकदम रसरशीत तयार होते आणि बाहेरून खस्ता आणि आतून एकदम मऊसूत रसाने भरलेली ही बालुशाही तयार होते. चला तर मग खूप जास्त सोपी रेसिपी आहे, फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला तर प्लीज एक मोठा असा लाईक करा. चला सुरुवात करूया. तर बालुशाही बनवण्यासाठी मी एक मोठं असं इथे टोप किंवा भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 कप इथे मैदा घालून घेणार आहोत सुरुवातीला. आणि मैदा घेताना थोडासा कप अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचा, म्हणजे मैदा खूप कमी क्वांटिटीमध्ये येत नाही. आणि वजनी प्रमाणात जर मैदा बघायचं झालं तर 175 ग्राम इथे मैदा आहे. 1/4 कप मैदा मी घेतलेला आहे. नंतर 1/2 कप मैदा अजून घातलेला आहे. आणि मैदा थोडासा गच्च भरून घ्यायचा कपामध्ये. जर तुमच्याकडे मोठी अशी वाटी असेल तर त्याचंसुद्धा तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. चिमूटभर मीठ घातलेलं आहे. आणि त्यानंतर अर्धा टीस्पून आपण इथे घालत आहोत बेकिंग पावडर. जी आपण केक वगैरे बनवण्यासाठी वापरतो ना, तीच बेकिंग पावडर इथे वापरायची आहे. फक्त अर्धाच टीस्पून घालायची, ह्यापेक्षा जास्त घालू नका, नाहीतर मग जी बालुशाही आहे त्याचे जे पदर आहेत, लेयर्स आहेत, तेलामध्ये सुटले जातात. तर अर्धा टीस्पूनच घालायची. व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर 1/2 कप मी इथे घालत आहे साजूक तूप. तूपच घालायचं, वनस्पती तूप किंवा जो डालडा असतो तो घालू नका. तुपामुळे ना एक छान फ्लेवर येतो बालुशाहीला आणि त्याची जी टेस्ट आहे एकदम रिच तयार होते. एकदम जी हॉटेलला आपण बालुशाही खातो त्याच पद्धतीची बालुशाही तयार होते. तर 175 ग्राम मैदा होता आणि जवळपास इथे मी 1/2 कप घातलेला आहे साजूक तूप. या सगळ्या गोष्टींची वजनी प्रमाणं किंवा मग अर्धा किलोच्या प्रमाणात जर बनवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. सगळी प्रमाणं मेजरमेंट तिथे दिलेली आहेत. तर थंड नॉर्मल तूप घातलेलं आहे मी. आणि त्यानंतर तुपाचा प्रत्येक कण आणि कण आपल्या मैद्याला व्यवस्थितपणे लागला गेला पाहिजे. त्यामुळेच आपली बालुशाही एकदम खस्ता आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीने मूठ वळून बघायची, म्हणजे आपलं मोहन जे आहे तुपाचं व्यवस्थितपणे इथे पडलेलं आहे. त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी घालून ही जी कणिक आहे ती फक्त जोडून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं बालुशाही तयार करतानाची टिप म्हणजे पीठ कसं मळायचं. पीठ मळतानाच बालुशाहीची जी अर्धी प्रोसेस आहे ती इथेच पूर्ण होते. कारण जर पीठ आपण खूप जास्त मळून घेतलं तर बालुशाही अजिबात व्यवस्थित जमत नाही. तर तुम्हाला पीठ फक्त जोडून घ्यायचं आहे. त्याला पोळीप्रमाणे, कणकेप्रमाणे नरम करत बसायचं नाही. बालुशाहीच्या आतमधल्या ज्या लेयर्स असतात त्या फक्त हे पीठ जोडल्यामुळे तयार होतात. नरम पीठ तुम्हाला करायचं नाही आहे, फक्त जोडून घ्यायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. नंतर मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवणारच आहे. बघू शकता अशा पद्धतीने आतमध्ये खूप रेषे रेषे किंवा धाग्यांचं हे पीठ तयार झालं पाहिजे. फक्त मी जमा केलेलं आहे पीठ पाणी घालून थोडंसं. तर जवळपास 1/2 कप आणि इथे 1 चमचाभर पाणी मी वापरलेलं आहे. खूप जास्त मऊसुद्धा करायचं नाही हे पीठ, नाहीतर मग बालुशाहीचे जे लेयर्स आहेत, जे पदर आहेत ते व्यवस्थित पडत नाही. 5 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. जोपर्यंत पीठ मुरतंय तोपर्यंत आपण इथे पाकाची तयारी करून घेऊया. तर बालुशाहीचा पाकसुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर पाक करताना मी इथे 1 कप साखर घेतलेली आहे. ज्या कपाने मैदा मोजून घेतलेला होता त्याच कपाने 1 कप साखर घातलेली आहे आणि अर्धा कप घातलेला आहे पाणी. तर आज इथे आपल्याला 1 तारी पाक तयार करायचा आहे. त्यामुळे जेवढी साखर आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घातलेलं आहे. तर व्यवस्थितपणे आपण या साखरेला सगळ्यात अगोदर पाण्यामध्ये विरघळून घेऊया. त्यानंतर 1 तारी पाक कसा तयार करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगते. आणि ते ओळखण्याच्या 2 टिप मी इथे देणार आहे. म्हणजे तुम्ही जर अगदी पहिल्यांदासुद्धा ही बालुशाही तयार करणार असाल तरीसुद्धा अजिबात बिघडण्याचे चान्सेस नाही आहे. तर अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटातच आपल्या पाकाला उकळी आलेली आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बोटावरती आपण जी नॉर्मल एक पद्धत फॉलो करतो, बोटावरती थोडासा पाक थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने चेक करून बघायचा. तर हलकीशी एक तार तुटत आहे, बघू शकता. हलकीशी, खूप जास्त बोट उंच केल्यावर तार तुटते तर त्याला एक तारी म्हणणार नाही. बोट आपण अशा पद्धतीने केल्यानंतर एक तार तुटली जाते. तर आपला 1 तारी पाक इथे तयार आहे असं समजायचं. त्यानंतर एक चमच्याची जी ट्रिक आहे ती सुद्धा दाखवते. चमच्याच्या साह्याने तुम्हाला असे थेंब कढईमध्ये पाडून बघायचे आहे आणि जो शेवटचा थेंब आहे त्याची तार तुटली जाते, बघू शकता. हलकीशी तार तुटली जाते म्हणजे चिकट आपला 1 तारी पाक इथे तयार आहे.
तर दोन्हीपैकी कोणतीही एक पद्धत फॉलो करून तुम्ही एकतारी पाक ओळखू शकता। त्यानंतर इथे मी फक्त 2 थेंब इथे ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे, ज्यामुळे बालुशाहीला एकदम मार्केटसारखा लुक येतो। जर तुम्हाला नसेल घालायचा तर स्किपसुद्धा करू शकता आणि गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे, कारण पाक जर पुढे गेला किंवा जर जास्त घट्ट झाली आपली चासणी तर ती बालुशाहीमध्ये व्यवस्थितपणे आतपर्यंत मुरणार नाही। तर पाक आपला इथे तयार आहे। आता आपण बालुशाही तयार करून घेणार आहोत। तर 10 मिनिटं जवळपास आपलं हे जे पीठ आहे, मैदा आहे, तो बुरलेला आहे, पण याच्या आतले जे रेषे आहेत ते सुद्धा तुम्हाला परत एकदा दाखवते। पीठ मळून घ्यायचं नाही, ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, तरच तुमची बालुशाही एकदम हलवाई स्टाईल तयार होते। तर अशा पद्धतीने फक्त हलक्या हाताने आपण पीठ एकदा जोडून याचा असा रोल तयार करून घेणार आहोत, म्हणजे आपण बालुशाही याची आरामात तयार करू शकतो। तर एका पोळपाटावरती मी असा फक्त हाताने दाबत एक रोल तयार करून घेणार आहे, खूप जास्त घट्ट याला मळायचं नाही। तर त्यानंतर आपण हा जो रोल तयार केलेला आहे त्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया, म्हणजे सारख्या आकाराच्या आपल्या बालुशाही इथे तयार होतील। तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर त्याचं प्रमाण खाली दिलेलं आहे, ते नक्की चेक करा। तर बघू शकता आतमधून मैदा आपला असा दिसला पाहिजे, म्हणजे आपले जे रेषे आहेत किंवा आतमध्ये जे पदर आहेत ते आहेत, आणि जेव्हा आपण याला तळून घेणार आहोत तेव्हा ते पदर हलकेसे सुटले जातात, वरून छान खस्ता तयार होते बालुशाही, आणि पाकसुद्धा व्यवस्थितपणे आतपर्यंत मुरला जातो। तर बालुशाहीसाठीचा गोळा आपण हातावरती अशा पद्धतीने थोडासा मळून घेतलेला आहे। ह्याला तुम्ही बघू शकता क्रॅकसुद्धा आलेले आहेत, त्यासुद्धा थोड्याशा तशाच राहून द्यायच्या, खूप जास्त मोडत बसायचं नाही। आणि त्यानंतर एक पेन, पेन्सिल किंवा एखादी स्टिक घेऊन तुम्ही अशा पद्धतीने याला मधोमध छिद्र करून घ्यायचं आहे आणि खालपर्यंत आरपार छिद्र करायचं आहे। असं केल्यामुळे बालुशाही आतपर्यंत छान तळल्या जाते, अजिबात मध्ये कच्ची राहत नाही। नाहीतर आपण फक्त अंगठ्याने थोडासा खड्डा करतो तसं करू नका, एकदम आतपर्यंत किंवा खालपर्यंत तुम्हाला हे छिद्र करून घ्यायचं आहे। आज मी इथे पेन वापरलेला आहे, तुम्ही पेन्सिल किंवा एखादी स्टिकसुद्धा वापरू शकता। खूप जास्त जाड म्हणजे लाटणं वगैरे वापरू नका, कारण बालुशाही आपण छोट्या आकारात बनवत आहोत। त्यानंतर अशाच पद्धतीने आपण ज्या बाकीच्यासुद्धा बालुशाही आहेत त्या तयार करून घेणार आहोत। तर तिसरीसुद्धा बालुशाही मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहे। बालुशाही तयार करताना खूप जास्त हाताने जोर लावून पीठ मळायचं नाही, ज्या लेयर्स आहेत त्या तशाच कायम राहिल्या पाहिजे। बघू शकता वरून एकदम खडबडीत आपली बालुशाही दिसत आहे आणि अशाच पद्धतीची दिसली पाहिजे। त्यानंतर तूप मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे, जवळपास 300 ग्रॅम तूप मी या कढईमध्ये घातलेलं आहे आणि एकदम छोटासा मैद्याचा गोळा याच्यामध्ये टाकून बघायचा। बघू शकता अगदी 2 मिनिटांनंतर वरती आलेलं आहे, म्हणजे तूप आपलं आपण याच्यामध्ये बोट जरी घातलं, हलकं गरम आहे तूप, म्हणजे बोट जरी घातलं आपण तुपामध्ये तरीसुद्धा चटका लागणार नाही, एवढंच गरम तूप हवं आहे। खूप जास्त गरम तूप करायचं नाही, किंवा तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण जर तुपामध्ये तळल्या तर ह्या बालुशाहीचा फ्लेवर, त्याची रिचनेस एक अलग लेवल पे जाती है, एकदम हॉटेल स्टाईल ही बालुशाही तयार होते। त्यानंतर 4 ते 5 बालुशाही ज्या आपण तयार करून घेतलेल्या आहे त्या या तुपामध्ये आपण सोडून घेणार आहोत। तर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि सगळ्यात जास्त पेशन्स किंवा जी महत्त्वाची टिप आहे ती इथेच लागते, ती म्हणजे बालुशाही तळण्यासाठी। तर बघू शकता तूप अगदी इथे थंड आहे, कारण तुम्हाला बालुशाही टाकल्यानंतर अजिबात बुडबुडे दिसणार नाही आहे, एकदम हलके हलके बुडबुडे दिसायला लागतील। तर बालुशाही तळण्याची सुद्धा खूप जास्त महत्त्वाची प्रोसेस आहे, ती म्हणजे बालुशाही अजिबात 5 ते 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं तळायची नाही आहे, तर तब्बल तुम्हाला 15 ते 16 मिनिटं होईपर्यंत बालुशाही तळून घ्यायची आहे। एक बॅच तळण्यासाठी तुम्हाला 15 ते 16 मिनिटं लागतात। तर बघू शकता बालुशाही आपण तेलात टाकल्यानंतर केवढ्या आकाराची होती आणि थोडीशी तळल्यानंतर बघू शकता त्याचा आकार जो आहे, एकदम व्हॉल्यूम जो आहे तो एकदम डबल झालेली आहे। त्यामुळे बालुशाही तळतानाच खूप जास्त काळजी घ्यायची, आणि दुसरी म्हणजे पीठ मळताना आणि तिसरी पाक तयार करताना, या तिन्ही गोष्टी जर परफेक्टपणे जमल्या तर तुमची बालुशाही एकदम परफेक्ट तयार होते। सुरुवातीला 7 ते 8 मिनिटं मी एका साईडने आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 7 ते 8 मिनिटांपर्यंत छान एकदम गोल्डन सोनेरी किंवा जी खारी असते आपण चहासोबत खातो त्या रंगावरती बालुशाही तळून घ्यायची आहे, एकदम परफेक्ट आणि खूप जास्त लेअर सुटलेली, खस्ता आणि आतून रसभरीत आपली बालुशाही इथे अशा पद्धतीने तयार होते। त्यानंतर जो आपण पाक किंवा चासणी तयार करून घेतलेली होती ती हलकीशी गरम करून घ्यायची, कारण हे तळेपर्यंत थोडीशी चासणी किंवा पाक जो आहे तो थंड होतो, तर हलका गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि त्यानंतर या गरम पाकामध्ये गरमागरम तळलेली बालुशाही घालायची आणि एका बाजूने 3 ते 4 मिनिटं आणि दुसऱ्या बाजूने 3 ते 4 मिनिटं अशा पद्धतीने चासणीमध्ये किंवा पाकामध्ये बालुशाही थोडीशी आपला इथे पाक पिऊन द्यायची आहे। बघू शकता अशा पद्धतीने एका बाजूने 3-3 मिनिटं ठेवली तर बालुशाहीमध्ये छान आतपर्यंत पाक मुरला जातो आणि बालुशाही वरून खस्ता राहते आणि आतून छान रस भरला जातो किंवा हा जो पाक आहे तो शोषला जातो आणि बालुशाही नरमसुद्धा पडत नाही।
तर एक बालुशाही तुम्हाला इथे मी तोडून दाखवते. बघू शकता आतपर्यंत अगदी आपला हा जो पाक आहे, चाचणी आहे ती मुरलेली आहे आणि एकदम रसभरीत आपली रसरशीत अशी ही वरून खस्ता आणि आतून रसरशीत अशी बालुशाही इथे तयार आहे. तर याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत. तर ही जी बालुशाही तयार आहे ती मी प्लेटमध्ये काढून घेते. तर बघतानाच तुम्हाला इथे कळत असेल किती जास्त रसरशीत आणि एकदम वरून खस्ता खूप जास्त पदर सुटलेली लेअरवाली आपली हलवाई स्टाईल बालुशाही इथे तयार आहे. यानंतर बालुशाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि थोडेसे पिस्ते वरतून टाकलेले आहेत. तर अजून एक बालुशाही तोडून दाखवते. आतापर्यंत अगदी रस मुरलेला आहे. बालुशाही एकदम रसरशीत आणि एकदम खस्ता खुसखुशीत तयार झालेली आहे आणि तुपामुळे तर याचा फ्लेवर खूप जास्त छान येतो. तर नक्की याच्यामध्ये तुपच वापरा आणि तुपामध्येच तळा. ही बालुशाही छान होते खूप जास्त. तर नक्की यंदाच्या दिवाळीला ही बालुशाहीची रेसिपी घरी करून पहा. नक्की करा, तुम्हाला खूप आवडेल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओ अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.